भारतातील कोट्यवधी वंचित, शोषित आणि बहुजन समाजाला न्यायाचा मार्ग दाखवणाऱ्या एका महामानवाच्या जीवनातील हा ऐतिहासिक दिवस होता. 28 जून 1922 लंडनच्या प्रतिष्ठित इनर टेम्पलमधून एक भारतीय युवक बेन रिस्टर म्हणून पात्र ठरला. हा युवक पुढे भारताच्या इतिहासाला नवी दिशा देणार होता. ज्ञानाची अथांग तहान, कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचे सखोल शिक्षण प्राप्त केले. जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाचा सामना करत त्यांनी जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केली. लंडनमध्ये बेनरिस्टर बनण्याचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नव्हता, तर भारतातील वंचित समाजासाठी आशेचा किरण होता. याच अफाट कायदेविषयक ज्ञानामुळे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांची निवड झाली. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना घडवली. आज भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळणारे मूलभूत अधिकार, सामाजिक न्यायाची हमी आणि लोकशाहीची ताकद या सर्वांमध्ये बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची छाप दिसून येते. 28 जून 1922 रोजी लंडनमध्ये बेनरिस्टर बनलेला तो युवक पुढे भारताचा भाग्यविधाता ठरला. त्यांच्या ज्ञानाला, संघर्षाला आणि मानवमुक्तीच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जय भीम, नमो बुद्धाय.